तर राम मंडळी, मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार आणि स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा ब्लॉगमध्ये. तर विषय असा झालाय, आमचं चिंगलू महालात झाला आजारी येते, त्यामुळे माझं 2-3 प्लॅनिंग फेस काढले इकडे तिकडे जरा गेलं. कारण चिंगलू काल दर आजार आहे, ताप आलाय जाम आणि आज जरा बरं वाटायला लागलंय त्याला. तरी पण नाकाची गंगा यमुना टकलू महाराजांचे चालूच आहे वायाला है ना. आणि काही सुद्धा चांगला करत नव्हता काल नुसता कणत होता एवढा, म्हणजे कणकणी आलती, कणकणी ताप सगळं एकदमच आलतं आणि सर्दी पण आलती. तर काल दवाखान्यात नेऊन आणलं. काल आमचं प्लॅनिंग होतं बाहेर जायचं, पण ती कॅन्सल व्हायचं पाक सगळं प्लॅनिंग म्हणून टाकलं. आज बी जायचं होतं प्लॅनिंग बाहेर, ती पण कॅन्सल करून टाकलं. कारण थर्ड चालू असली की दिवस पूर्ण आपल्याला घावतोया बाहेर इकडे तिकडे दोंडायला, एक्सप्लोअर करायला. तर सगळं आम्ही मोडून काढलं एक्सप्लोअर करायचं. कारण आमचं चिंगळू महाराज जरा आजारी होती, त्यांचं टकलं लय गेलो माझं, त्यामुळं जरा इकडे तिकडे जायचं आम्ही टाळलंय सध्या. आणि सध्या किंगचं आमचं जरा फ्रेश व्हायला लागले हळूहळू. तरी पण जरा अजून बघू शकता तोंडावनं जरा डोळे बिळे जरा असं जाईल पेंगत असल्या जरा कणतोय अजून कार्यकर्ता. तर चालतंय इकडे तिकडे चालायचं, जरा जरा खेळायला चालू झालं आता. ती बी ब्लॉग चालू केला मी म्हणून लागला एवढं दांगा मस्ती करायला इकडे तिकडे. आणि सध्या आवरावरी सगळी माझी झाली आणि चिंगळू आजार आहे त्यामुळे कुठं बाहेर जाणारच नाही आम्ही. आणि सध्या इथं निकिताजी यांनी केलं इडल्याचं तडस झाल्या का इडल्या बघा. अशा पद्धतीने इथं मांडून ठेवले टकाटकपैकी. पहिला शेप आहेस तू बघा निकिता कसं मांडून ठेवले बघा की. आणि ह्या खास इडल्या चिंगळूसाठी आहेत, खास चिंगळू इडल्या खातोय आंबोया खातोय म्हणून आंबोया आणि इडल्या चिंगळूसाठी खास प्रमुख आकर्षण आहे इडल्यांचं आणि आंबोयांचं. तर चालतंय आवरावरी चालू आहे आपल्या हळूहळू. पप्पा त्यांनी गेलेत आमच्या मळ्याला, थोड्या वेळात मळ्यात येतील. तोपर्यंत चिंगळू महाराज घेऊन बसणार आहे मी. आणि मी पण थर्ड करून आलो MIDCत लोखंड घासून रातचं. तर मम्मी पप्पा त्यांनी थोड्या वेळात येतील दूध वगैरे काढून गायचं. आणि आल्यानंतर परत ना मग जेवण वगैरे करून आपण पण डुलका मारायचा, गच्च झोपायचं. सुट्टी द्यायची ना चिंगळीश काय म्हणायचं. चिंगळू पण झोपल थोड्या वेळानं. आणि तर चिंगळू महाराज आत्ताच जस्ट झोपले ते. आणि सध्या आमचा स्नेह चहाचा आस्वाद घ्यायचा चालू आहे सध्या. इडल्या चहा पप्पा त्यांनी पण आले मळ्यात ना आत्ता जस्ट. इकडं दुधाचा चहा, इकडं 3 कोरं चहा, विषय संपला. तर चालतंय स्नेह चहाचा आस्वाद घेऊन परत न झोपायचा आणि निवांत. चिंगळू महाराज बी झोपले ते, तोपर्यंत झोपून घ्यायचं आपण पण. म्हणजे कसं पण ना निवांत पैकी होत आहे. बरं चिंगळ्या उठल्यावर आपल्याला पण उठून बसायला लागतंय. कारण पप्पा मम्मी त्यांना आता मला जाणार होय पप्पा मला चालतंय. तर चालतंय इडली आणि चहा खाऊन आपलं निवांत झोपायचं जरा आता. तर चहा वगैरे पिऊन झोपायचं म्हटलं, आवरावरी केली सगळी झाली म्हटलं, आता झोपायचं. तेवढ्यात कार्यकर्ता आमचा उठून तयार झाला रेडी टकाटक पैकी. बघा नुसतं आता इकडे तिकडे पळायचं चालू. जरा बरा झाला की बघ की पळतो कसा. होय मम्मी जरा बरं व्हायला लागलं की लगेच पळाय चालू. मम्मी तिकडे देवपूजा करायला लागले. ह्याला ते सगळं हिस काढायचं तिथलं. काय पाहिजे बा? फुल पाहिजे? फुल पाहिजे घे फुल. तसं जर ते का सोंडला फुलाच्या ऐकत नाही बघ की. परत आजारी पडला की हे करत गपगार पडतोय नुसता. नाही देत जा. बघ माझं फुल आहे, देत नाही तुला, जा माझं आहे फुल, ही फुल माझं आहे तुला देत नाही. तरी बी अजून मऊच आहे जरा होतंय सगळं. जरा डोकं गरम होतं ते गार झाले बरं का आता. तर चालतंय आता यांच्यासोबत खेळत बसायचं. निकिताजी यांचं आवलं तो सगळं ना तो पहिले यालाच नाही बी झोप नाही, मला बी झोप नाही. आता गप करा बसायचं, काय करा पर्याय. त्याला फुल दिलं तर फुल हिस काढलं त्यानं इकडे तिकडे. ही जरा खेळत बस खेळत म्हणतो. त्याला ते फुल नको आहे, त्याला धपागलं. त्याला हिस काढायचं, पाण्यात बोट घालायचं. बघा हाय का टकडाक कल. आणि असं घोडा थांबून चालत नाही अजिबात, सारखं असं फिरा पाहिजे घोडा, तबडाक. आणि TV बघत घोड्यावर असं बसणं चालू आहे त्यांचं विषय हार्ड करत. आणि तिकडं पुढे TV, त्याला पण जाहिरात लागल्या. जाहिरात बघत कसं आहे बघा. तू बुडूक चल्ले घोड्या तू बुलूक. सो मंडळी फायनली आवरावरी सगळी टकाटकपैकी झाल्या. आणि माझं मत आहे दुपारच्या 1 वाजलेत आत्ता.
आणि 1 वाजता मला जेवाय उठवलं घरातल्याने. जेवलो वगैरे आत्ता जस्ट झोपत पेंगतच. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आता आणि परत झोपायचं, कारण थर्ड चालू आहे त्यामुळे विषय हार्ड असतोय. डोक्याला सगळा शॉर्ट होतोय. रातभर जागायला लागतं या माडीशीत लोकांना घासायला लागतंय खास. त्यामुळे जरा विषय हार्ड होतोय. तर आता झोपायचं आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत का उठल तर उठल, पर्याय नाही त्याला. तर चालतंय आता झोपतो निवांतपैकी. जेवताना काय फुटेज घेऊ शकलो नाही. जेवायला काय श्रावण घेवडा आणि चपाती इकडे तिकडे किरकोळच होतं, लय लोड नव्हता एवढा. तर जेवताना काय फुटेज घेऊ शकलो नाही, कारण मी निम्मा अर्धा पेंगत होतो, निम्मा अर्धा काय मला कळत नव्हतं. कारण चहा पिऊन जे झोपलेलो ते परत थोड्या वेळानंच उठलेलो. तर चालतंय आता झोपतो पुन्हा एकदा. आणि संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता भेटू मित्रांनो, दिवस मावळल्यानंतर. कारण आता मी काय आधीमध्ये उठत नसतो, रातभर या माडीशीत जागून आलोय. त्यामुळे काय आता संध्याकाळीच उठाय निवांत 4-5 तासाची झोप घ्यायची निवांत एन्जॉय करत. तर टाटा बाय बाय, आपण झोपूया आणि संध्याकाळी भेटूया. तर सध्या आत्ता वाजले तर संध्याकाळच्या 5 आणि 5 वाजता मी उठलो टाकाटकपैकी. आणि उठवलं गेलंय मला, उठलो नाही. चिंगळू महाराजांनी दांगा करून गेलं उठवलं सध्या. आणि बाहेर येऊन बसली पोर्चमध्ये आमच्या इथं गाड्या लावून तिथं. आणि सध्या चिंगळू महाराज आणि त्यांची BMW दोघं पण लागले तिथे खेळायला भूम 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 करत, है नाही. जरा फ्रेश झाला आता कार्यकर्ता. काय म्हणतोय बोट जाऊन पब्लिक काय म्हणता म्हणा, मी जरा बोललो झालं, मला बोल वाटायला लागलं आता म्हणा, है ना. आणि जरा पाणी वगैरे काय लई पिणं झालं, जरा घसा वगैरे सारखा सुकतोय, जरा दंगा करते सारखं विषय हार्ड. आणि आत्ता जरा लागलं खेळायला म्हणजे दंगाच करायला लागला. ती बी व्हिडिओ चालू केला म्हणून मी असं बॉट जाऊन तुम्हाला करत होता. तर चालतंय जरा आता थोडा वेळाला खेळवायचं तर मग जरा तिकडं वर पळत होता. म्हटल्यावर BMW आणली त्याची. BMW आणलं बघा आता गँग बुम 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 पळवा बुम 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 बुम. तर आत्ता जस्टच मी गावातली आवरावरी त्यांनी सगळी करून टाकाटकपैकी माया झालोय. हा नाही चिंगळ्या ओके झालाय टाकाटकपैकी. आणि गावात आलो, गावात बी माया झालोय. मायात बी एक पेशंट आमचा, पेशंटला औषध पाजायचं चालू आहे. काय गुळ आहे काय? तर गाईला गुळ पाजायचं चालू आहे. जरा गाईची पण तब्येत खराब होती, कॅल्शियम वगैरे कमी पडायला लागलं, त्यामुळं सध्या असं काहीतरी विषय गुळाचा तो. आणि गाईला गुळ पाजून झाला की धार वगैरे काढायची, आवरावरी करायची. मी पेंट बाहेर जाऊन ठेवले तिथं, धार वगैरे काढून लगेच गावात जायचं. कारण चिंगूळ पण जरा मोवायची, पण खट्ट झालाय बरं का आता, टकाटक झालाय. पण दंगा करतो, उड्या मारायला लागलाय. तर धार वगैरे टकाटकपैकी आवरली सगळी आत्ता. आणि आता गावात जस्ट जायचं होतं तर पप्पा म्हटलं जरा कुत्र्याला फिरवणार. आणि चिंगळू महाराज जरा डोसकं त्यांचं जाम आहे, गरम झार आहे. म्हटलं ना एरंडाची 2 पानं आण म्हणून सांगितले, कारण डोक्यावर एरंडाची पानं त्याला लावून ठेवलं तर जरा सुकून घेते ती उष्णता. तर हे आपलं मोठू महाराज. आणि खालच्या दिशेने निघालो मी, असं काहीतरी विषय. आणि इकडं बघा रानं बिना टकाटक वातावरण बघा, सूर्यानं आपलं तोंड दावले टकाटकपैकी. पाटाचा पाऊस पडतोय आणि संध्याकाळचं ऊन पडतंय असं खट्ट दुपारपासून पुढं. आणि ही आमची नारळी झाड आहे ती इथं. आणि ह्यो आमचा डॉगेश आणि ह्यो रस्ता वड्याचा. आणि मी निघालो खालच्या बाजूला एरंडाची पानं आला. तर चला एरंडाची पानं घेऊन नीट गोल आपण गावात आपलं मार्केट म्हणून चालू करूया. ओय पाडशील मला पांडुकू दे. फिरतंय बघ घर कसं. तर मायातली सगळी आवरावरी करून आता सध्या जस्टच आम्ही गावात पोचलो. आणि गावात पोचल्या स्नेहच्या आस्वाद घ्यायला चालू. इकडे सगळी बसली ती. चिंगळू महाराज इथं लागला पप्पांच्या अंगावर दंगा करायला. त्याला बी खायला पाहिजे काय तर आहे ना, बिस्किट खायला पाहिजे असेल त्याला. बिस्किट साठी बघा की नाटकी कसली करतो या. पेशंट असं फ्रेश झालाय बरं का, टकाटक झाला या. बिस्किट खायला बी सज्ज झाला आता पेशंट. घेतलं खाल्लं बघ लगेच. तर एक प्रत्येकाला खारी आल्या, खारी आणि बिस्किट स्नेहच्या आस्वाद घ्यायचा चालू आहे. आणि तिकडे तो पण चहा प्यायला लागला आहे ना. चहा त्याचा चहा म्हणजे बिस्किटच तेवढं आहे ना भांडकुलिश. तर चालतंय आता चहा प्यायचा. आणि चहा पिऊन जरा चिंगळ्याबरोबर बसायचं खेळत, कारण लागलाय खेळायला. सकाळ जर मऊ उताले नुसता राडायचा अंगाव घ्या आता लागलाय खेळायला. जीव काढला 4 पर्यंत जीव काढला ना. 1 मिनिट खाली ठेवू द्या. खाली ठेवला की रडायचा. आता
4 वाजल्यापासून जरा फ्रेश झाला, जरा उठून खेळायला. टकाटक झाला उड्या मार लागला जरा झोप काढला हा ना परत मग चल. नाही बालगो खाली काय? ठेवू दे ना. काय बघतोस ब्लॉक चालू आहे हो किडा किडा अंगाव बघा देऊ हा बघा देऊ अजून तिथं जा तर स्नेहाचा आस्वाद घेऊया थोड्यात बघूया काय काय नियोजन आहे स्नेह भोजनाचं तर संध्याकाळच्या जेवणाची जुळणी झाल्या पावटा भाजलेलं कारलं भाकरी पप्पासने आवडत्या भाकरी भाजलेलं कारलं हे ते मम्मी चपाती घेऊन बसल्या सध्या भोजनाची तयारी चालू झाली आता चिंगळ्या झोपला त्यामुळे शांतपणे जेवण करायचं आता तर बाबांनो अशा पद्धतीनं जेवण वगैरे सगळं टकाटक पैकी आमचं पार पडलेलं आहे आणि चिंगळू महाराज पण आत्ता उठले ती मग अशा आम्ही जेवलो तेव्हा झोपलेलं होतं टकाटक पैकी निद्रेत होतं आणि आत्ता जस्ट उठून औषध वगैरे पिली म्हणावं मी सर्दी खोकल्याचं आणि माझा ड्रेस बी घाण केला म्हणून मी ड्रेस जरा बदलला आणि झाले सगळा कार्यक्रम टकाटकपैकी पार पडला जेवण वगैरे झाले आणि संध्याकाळी 12 वाजता मला MIDC लोकांना कसं जायचं आहे खट्टपैकी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चिंगूच्या नावानं चांगलं टाटा बाय बाय